अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. 28 जून 2024 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नियोजनासाठी उमरगा लोहारा येथे शिवसेनाचे कार्यकर्त्यांची आढावा बैठक शासकीय सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. उपस्थित असलेले पदाधिकारी माननीय संपर्क प्रमुख सुनील काटमोरे साहेब, उपसंपर्क प्रमुख नंदूसाहेब निंबाळकर, माननीय धाराशिव जिल्ह्याचे लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पत्रकार आणि जिल्हा प्रतिनिधी लाडलेसाब मौलाली नदाब साहेब, जिल्हा उपप्रमुख माननीय बसवराज वर्नाळे साहेब, माननीय मौलाली नदाब साहेब, तालुका उपप्रमुख शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार नागणे, माननीय धीरज साहेब बेळणकर, शिवसेनेचे नेते, इतर पदाधिकारी, शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी लाडलेसाब नदाब, धाराशिव, महाराष्ट्र. महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे तुळजाभवानी, महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय हिंदुराय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, युवा नेते सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांना मानाचा जय महाराष्ट्र. आजच्या या बैठकीसाठी उपस्थित असलेले आपले धाराशिव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्माननीय सुनीलजी काटमोरे साहेब, सहसंपर्क प्रमुख सन्माननीय नंदूराजे निंबाळकर, सन्माननीय युवा नेते अजिंक्य बापू, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष सन्माननीय अजयजी चौधरी, सन्माननीय दीपकजी जवळगे, वर्नाळे सावकार, अवतार साहेब, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, आज या ठिकाणी माणसाला ज्यावेळेस एखादी ठेस लागते आणि त्यावेळेस माणसाला ज्या वेदना होतात त्या वेदना शमवण्यासाठी काही का वेळेला संरक्षण म्हणून त्याच्यावर औषध लावलं पाहिजे. असं आज एक आपल्यावरती संकट आलं, ज्यांच्यावरती आपण या धाराशिवची धोरा दिलेली होती त्यांनी आपला विश्वासघात या ठिकाणी केला. वास्तविक पाहिलं असताना उमरगा तालुक्यामध्ये आतापर्यंतचा इतिहास आहे, जो शिवसेनेचा निष्ठावंत आणि काम करणारा माणूस असेल किंवा शिवसेना पक्षानं ज्या ज्या माणसाला आमच्याकडे सोपवलं त्या माणसाला निवडून आणण्यासाठी रक्ताचं पाणी करून शिवसैनिकांना आतापर्यंत या भागामध्ये काम केलेलं आहे. साहेब, तुम्हाला वास्तविक पाहिलं असताना अशी एक बाहेर चर्चा असते, एखाद्या पक्षाचा पुढारी असला तर काहीतरी पैसे आणण्यासाठी पुढारी झाला असा एक भ्रम आहे. पण उमरगा तालुक्यामध्ये अशी एक परिस्थिती आहे की कुठलाही शिवसेनेचा कार्यकर्ता आतापर्यंत पक्षाचे जे पैसे असतील 1 रुपया देखील कधी आपल्याला खिशाला लावावं, आपलं घर संसार भागावं अशा पद्धतीचा विचार. एक साधं उदाहरण सांगतो. ज्यावेळेस सौगलेला पहिल्या सुरूला उमेदवारी दिली, त्याच्याकडे पैसे नव्हते, आम्ही पदर पसरलं, पैसे गोळा केले, पैसे एवढे जमा झाले त्याची निवडणूक लागून 3,65,000 रुपये शिल्लक राहिले. साहेब, पण राहिलेल्या पैशात तर आम्ही हाणाव ना, पण ते देखील आमच्या मनाला कधी शिवलं नाही. 5 जानेवारीला त्याचा वाढदिवस होता आणि त्यावेळेस आम्ही विचार केला, मोटरसायकलवर फिरतोय, आता आमदार झाले, त्याला गाडी घ्यायची तर अजून ऐकत नाही. ते 3,65,000 सोलापूरला आम्ही रणधीर पवार, बाबुराव शापोरे आम्ही सगळेच गेलो. ते 3,65,000 इनोवा कंपनीमध्ये त्या डीलरकडे जाऊन ते पैसे भरलं आणि त्याला इनोवा कंपनीची गाडी घेऊन दिला, सांगितलं की आता तुझ्या आमदारला जे मानधन मिळणार आहे त्याच्यातून तुझे पैसे, म्हणजे वाचलेले पैसे देखील आपण हाणावं अशा पद्धतीचं आमच्या मनाला आतापर्यंत कधी शिवलेलं नाही. आमचा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे साहेब, 500 रुपये एका बुथला देऊन निवडणूक लढवला, 1,000-1,200 रुपये, 1,500 रुपये एका बुथला त्याच्यात पेंडा लावावा, त्या ठिकाणी चहा पाणी करावं, एजंटाचा भत्ता बी त्याच्यातच त्याला द्यावं, बूथला 500 रुपये आहे. हसायसारखी गोष्ट आहे. एवढ्या कमी पैशात देखील या शिवसैनिकांना हाडाचं काढ करून अशी एकही निवडणूक नाही की त्या निवडणुकीमध्ये जो शिवसेनेचा गावातला कार्यकर्ता आहे आपल्या खिशातले 10 रुपये खर्चले, अशी एकही निवडणूक नाही. मग भले मोठे बी असतील, गरीब बी उभं टाकले असतील,
त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्याला खिशाला कातर होऊन आपल्या संसारात लेकरा बाळाच्या तोंडात जो घास घालायचा त्या घासातला घास काढून या निवडणुकीसाठी प्रत्येक शिवसैनिकानं आपला हाताचं काळं करून ही शिवसेना रुजवली आहे. आणि अशा परिस्थितीत आता झालंय काय, एखादा आमदार झाला एखादा खासदार झाला की त्याच्या गाडीला हात पोचले म्हणतात आणि मग हे लोक सगळे वाऱ्यावर सोडायचं, मनाला येईल त्या पद्धतीचा विचार करायचा. जे जे लोक गेले आपल्याला कुणाला विचारलंय का, कोण साधा फोन तरी आलाय का? आणि आम्ही मतदान करताना शिवसेनेचा उमेदवार म्हणून दिलाय, ठाकरे सेनेचा म्हणून दिलं, मशाल म्हणून दिलं आणि तुम्ही उठायचं रात्रीतून सुटायचं आणि मतदारसंघाचा विकास करण्यासाठी म्हणून रोज वाटते त्या मी परवा काल मोबाईल काढल्यावर बघितलं त्याच्यावर काय मतदारसंघाचा विकास करण्यासाठी निधी आणण्यासाठी तुमचा असलेला निधी तुम्ही खर्च करू शकत नाही म्हणजे तुमच्या मनाच्या पापाची एक परिक्रमा मी त्या ठिकाणी बघितली. कारण हे पाप आहे, तुम्हाला शासनाचे पैसे तुमच्या घरचे नाही आणि तुम्ही परत हिशोब मांडताय. माझ्या मतदारसंघात 2475 बूथ आहेत, एका बूथला 1 लाख बसतात. माझ्या मुरुममध्ये 16 बूथ आहेत, 16 लाख रुपये जातील. उमरग्यात 31 बूथ आहेत, 31 लाख रुपये येतील. तुरीत 5-6 बूथ आहेत, 6 लाख जातील. तुम्ही एक बूथचा हिशोब घालायचं आणि तुम्हाला दिलेला पैसा देखील तुम्ही तुमच्या घरचा नाही शासनाचा पैसा आहे, असलेला शासनाचा पैसा देखील तुम्हाला देऊ वाटत नाही. म्हणजे हे पाप किती आणि कुठं फेडणार हे परमेश्वराला माहित आहे. म्हणून मी विनंती करतो या शिवसैनिक साहेब उद्धव साहेबांना देखील आम्ही कळकळीने आम्ही याच पद्धतीने सांगणार आहोत की या पुढच्या काळामध्ये भले तुम्ही दगड आमच्याकडे द्या पण देताना त्याला सुलाकून पार नाही म्हणलं तरी एक नियमावली तयार करा आपल्या पक्षाची. एखाद्याला उमेदवारी देऊन खासदार किंवा आमदार किंवा एखादा जिल्हा परिषद सदस्य करायचं जर असलं त्याचं काही का होईना लिहून घ्या, त्याची प्रॉपर्टी लिहून घ्या, त्याच्याकडून लिहून घेऊन. कारण आम्हाला असं झालंय बाहेर गेल्यावर तोंड काढायला नाही गेले. प्रत्येक जण म्हणते गेले की तुझं आता तू एकटा का करतोस बोबलत बस तुझी आमच्याकडे गेले की तुझं काय काल तेच विषय चालू होता दिवसभर बाजार मार्केट. कोण आहे तुमचं, तुमचे मायबाप सगळे निघून गेले, आता परदेशी लेकरं तुम्ही हाव अरे कशाला चालला. पण आम्ही शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरेचा भगवा उद्धव साहेबांची निष्ठा आम्ही आमच्या खांद्यावरती घेतलेली आहे. आणि आता सन्माननीय अशोक सांगवे साहेबांनी सांगितलं मरेपर्यंत आम्ही कारण सांगतोय मरेपर्यंत का करणार होय साहेब. शेतकऱ्याची पोर आहे आज इथं आलेत, त्याचा जीव शेतात वळलाय, त्याचा जीव त्याच्या घरात वळलाय, त्याचा जीव त्याच्या परपंचात वळलाय. पण अशा परिस्थितीत देखील हा माझा शिवसैनिक आतापर्यंत हाडाचे काढं करून कुणाच्याही पैशाला किंमत न देताना कुठल्याही अपेक्षा मनामध्ये न ठेवताना आज तागायत या उमरगा तालुक्यामध्ये ही शिवसेना वाढवण्याचं आम्ही काम केलं. नुसतं शिवसेनाच वाढवली